जेव्हा मला कळलं की आपल्याला एक HR रिलेटेड व्हिडिओ करायचा आहे तेव्हा मी सरळ माझ्या इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती आणि HR बोललं की प्रत्येकाला प्रश्न असतात राईट. तसं इंस्टाग्रामवरती बऱ्याच लोकांनी काही वायफळ काही अचूक अशी प्रश्न विचारले ते मी लिहिले आहेत, पण त्या व्यतिरिक्त आपल्या ऑफिसमधून सुद्धा माझ्याकडे काही प्रश्न आलेत. तर मग आज मला तू लोकांचे मतलब लोक म्हणण्यापेक्षा एम्प्लॉईजच्या प्रश्नांचं निवारण करणार आहेस. तर मग हेलो गाईज, मी तुमचा होस्ट साईराज माझं नाव. आय वेलकम यू ऑल आजच्या आमच्या म्हणजे काय या सिरीजमध्ये. आणि मी तर इथे आहेत सोबत माझा HR अभिषेक पवार, हुज अ व्हेरी डिअर फ्रेंड आणि कंपनीचा HR आहे. तर मग लेट्स स्टार्ट द सिरीज. तू रेडी है? यस. चीयर्स. 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 नहीं, मैंने पिएगा. ओ, ये पॉलिसी है क्या तुम्हारी? नहीं नहीं. तर मग पहिला प्रश्न माझ्याकडे जो आहे तो आहे की प्रोबेशन पिरियड मध्ये तुला नोटीस पिरियड सर्व करणं गरजेचं आहे का? पहिला एम्प्लॉई गेस कर आणि मग प्रश्नाचं उत्तर दे. एम्प्लॉई म्हणजे ऑफिस मधलाच आहे आपला. ओके, यू आर राईट. येस, मी नाव नाही घेत. आय नो द नेम ऑफ दॅट एम्प्लॉई. बरं. ओके. नोटीस पिरियड हा सगळ्यांनाच असतो. सो आता कसं असते की अनकन्फर्म एम्प्लॉईज असतात म्हणजे ज्यांचा प्रोबेशन पिरियड चालू असतो ते कंपनी टू कंपनी डिफर करते. आता तू आपल्या कंपनीमध्ये म्हटलास तर 1 मंथ आपण स्ट्रेट अनकन्फर्म एम्प्लॉईजला देखील ठेवलेलं आहे आणि कन्फर्म एम्प्लॉईजला देखील आपण 1 मंथ ठेवला. त्यामध्ये पण डेझिग्नेशन टू डेझिग्नेशन नोटीस पिरियड असतो आणि तुझ्या मेन म्हणजे तुझ्या ॲग्रीमेंटवरती काय जे लिहिलेलं असेल. म्हणून मी म्हणतो की केव्हाही HRनी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर दिलं किंवा एम्प्लॉई ॲग्रीमेंट दिलं, पहिला तुम्ही एकदा गो थ्रू करा, त्यानंतर साइन ऑफ करा. बरं, पण तुम्हाला जर बघत असाल तर HR ऑलरेडी अंडर प्रेशर आहे पहिल्याच प्रश्नावर. तर दुसरा प्रश्न आपला आहे की जर एम्प्लॉई संडेला वर्क करत असेल तर त्याला एक्स्ट्रा पेमेंट मिळालं पाहिजे की कॉम्प ऑफ दिलं पाहिजे? सो ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे स्वीट अँड शॉर्टमध्ये आहे. सो बेसिकली संडेच्या दिवशी तू काम केलंस तुला एक कॉम्प्लिमेंटरी सी ऑफ भेटणार. यू नॉट बी गेटिंग अन एक्स्ट्रा पे. आणि जर असं कोणी समजा की ऑप्शनमध्ये आलं की माझ्याकडे 4 संडेची सुट्टी पेंडिंग आहे पण मला कॉम्प ऑफ नको आहे, तर पॉलिसीमध्ये जे लिहिलेलं असणार ते तुला पॉलिसी फॉलोच करायची आहे ना. बिफोर आय मूव्ह टू द सेकंड क्वेश्चन, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, जे पेपर तुम्ही साईन करता ते आठवणीने वाचा आणि मगच साईन करा. हा पण एक प्रश्न एका चांगल्या लेवलवरच्या डेझिग्नेशनवाल्या एम्प्लॉईनी मला विचारला आहे आणि तो प्रश्न असा आहे की जर मी माझ्या KRSच्या व्यतिरिक्त काम करत असेल तर मग मला माझ्या स्किल्ससाठी पगार दिला जाईल की वाढीव कामासाठी? सो हा प्रश्न आहे थोडा कॉम्प्लिकेटेड आहे. स्टील मी त्याचं देखील उत्तर दे. बिंग अन HR मी जेव्हा कोणत्याही कॅन्डिडेटला हायर करतो तेव्हा ऑनबोर्ड होण्याच्या अगोदरच म्हणजे ॲट अ डेट ऑफ जॉईनिंग मी त्याला सांगतो की बॉस तुझं हे तुझं काम असणार. KRA आम्ही एक टाईम फ्रेममध्ये त्याचा सेट करून देतो. हे तुझे KPIs असणार. सो ह्याला तुला फॉलो करूनच चालायचं आणि डेली बेसिसवरती हेच काम असतात. त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनली जे जे येतील ते तुमच्या KRAमध्ये ॲड होऊन जाणार आणि त्याचा तुम्हाला मोबदला इट कम्स ड्युरिंग अप्रेझलच्या वेळेला. तुम्ही एक 1-on-1 डिस्कशन करता जेव्हा HR बरोबर किंवा तुमच्या रिपोर्टिंग मॅनेजर बरोबर, तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर बोलू शका की बॉस मी हा KRA माझा जेव्हा इनिशियली इन पाईपलाईन आणलेला होता किंवा माझा ड्रॉ केलेला होता त्याच्या व्यतिरिक्त मी एवढे कामं केलेले आहेत. सो मी तेव्हा अप्रेझलच्या वेळेला मी एवढं एक्सपेक्ट करतो. सो त्याचा मोबदला तुम्हाला अप्रेझलच्या वेळेला नक्कीच भेटला जाईल. मला सांग की KRA आणि KPI व्हॉट इज इट? KRA इज बेसिकली की रिझल्ट एरिया. म्हणजे तुझा KRA कसा असेल की 4 कामं तू करतोयस समज, तर मग ते 4 कामांचा तुझा KRA. आणि KPIमध्ये की परफॉर्मन्स इंडिकेटर असतो. ते इंडिव्हिज्युअली त्या फर्स्ट पॅरामीटर आहे तुझा. आता समज एक काइंड ऑफ मी HR म्हटलं तर रिक्रुटमेंट आहे, हा माझा पहिला KRA दिला. KPI त्याचे ब्रीफ डाऊन असतात की पहिला प्रोसेस काय असते, की सोर्सिंग असते, हां त्याच्यानंतर पुढची स्टेप काय असते की कॉल करणं असते, तशी ते KPIs असतात. सो बेसिकली KRA तुझा 4 पॅरामीटर्सचा असला तर KPI इट कुड बी अराउंड 15-20 पॉईंट्सचा देखील असतो. सो ते इव्हॅल्युएट करताना आम्ही KRA आणि KPI दोन्ही एकत्र करून KRA तुझा समज एक
एका हायरिंगचा पार्ट आहे माझा KRA, मग त्याला मी 5 पॉईंट दिलेत, तर मग 5 पॉईंट्स कसे सेग्रिगेट होणार आहे ते KPI मध्ये सेग्रिगेट्स होतात. सो KRA आणि KPI दोन्ही एकत्रच असतात. मग तुम्ही हे ज्या बेसिसवरती जज करता ते सगळे HR, मतलब आय एम शुअर बाकीचे HR पण हा व्हिडिओ बघतायत, कॉज आय एम शुअर ते लोक पण कमेंट करतील ह्याच्यावरती, है ना. तुमचा एक सर्कल असतो, तर मग त्या सर्कलमध्ये सगळ्यांची पॉलिसी ही ठरलेली असते का? इट डिपेंड्स ऑन HR किंवा एम्प्लॉई की आपण कितीचा रेशो मध्ये ठेवायचा, कसा ठेवायचा. ओके. आणि जो मी म्हटला दुसरा प्रश्न आहे, दॅट नेशन वॉन्ट्स टू नो की HRच्या KRA मध्ये रांगोळी काढणं नेसेसरी असतं का? तो ॲज युजल सब लोक बोलते आहे की HRचं कामच काय रांगोळी काढणं आहे. कधीतरी आमच्या साईडला येऊन बसा आणि कधीतरी कॅन्डिडेट बरोबर कन्व्हर्सेशन करा की कॅन्डिडेट कसे नेगोशिएट करतात आमच्या बरोबर. मला सांग की 8 तासाची ड्युटी की 9 तासाची ड्युटी? ओव्हरऑल मी जर म्हटलं तर 9 तासाची ड्युटी असते. त्या 9 तासामध्ये पण सेग्रिगेशन कसं की तुझं मेन प्रोडक्टिव्ह आवर्स आहेत ना ते तुझे 8 आवर्स असणार. त्याच्या व्यतिरिक्त तुला जो 1 आवरचा आहे म्हणजे 9 आवर्स मधला 1 आवर राहतो, तो त्याच्यामध्ये तुझा एक मॉर्निंगला टी ब्रेक देतात, हाफ ॲन आवर लंच टाईमचा देतात आणि 15 मिनिट्स इव्हनिंगचा टी ब्रेक असतो. मेन तुझा प्रोडक्टिव्ह वर्किंग आवर्स इज ओनली 8 आवर्स. ऍक्च्युली हा माझा प्रश्नच नव्हता. माझा प्रश्न असा होता की जर ड्युटी 8 तास असेल किंवा 9 तास असेल तर मग सॅटर्डे ऑफ मिळाला पाहिजे का? कसं असते माहिती आहे, ते तुझ्या लीव्ह पॉलिसी असते त्या बेसिसवरती डिपेंड असते की तुझा एक्झॅक्टली वर्किंग आवर्स किती असले पाहिजे. त्या वर्किंग डेजच्या आणि लिव्हच्या रेशोवरती तुझे वर्किंग आवर्स ठरवले जातात. आपल्या इकडे तू म्हटलं तर आपण इकडे 30 पेड लिव्ह्स ठेवलेले आहे. सो 30 पेड लिव्हच्या बेसिसवरती आपण वर्किंग आवर्सचा रेशो आपण ठरवलेला आहे. आपण थोडंसं पुढे जाऊ आणि सुट्ट्यांव्यतिरिक्त बोलू. जसं 2020 पॅन्डेमिकमुळे सगळी मुंबई थांबली, पण हळूहळू जसं सुरळीत सगळं सुरू झालं तर मग त्याच दरम्यान बऱ्याच ऑफिसेसनी कॉर्पोरेट्सनी वर्क फ्रॉम होम किंवा हायब्रिड पॉलिसी स्टार्ट केली होती, राईट? तर मग ह्याच्यावरती माझा प्रश्न असा आहे की जे एम्प्लॉईज घरून काम करतायत किंवा रिमोटली काम करतायत तर त्यांच्या ज्या IT रिक्वायरमेंट्स आहेत, जसं की समज अगर कोणी व्हिडिओवाले आहेत तर त्यांच्यासाठी झालं कॅमेरा झाला किंवा लाईट झालं, जे एडिटर्स आहेत त्यांच्यासाठी लॅपटॉप झाले, तर मग हे कंपनीनी प्रोव्हाइड करायचे की स्वतःचे स्वतः यूज करायचे? बिंग अँड HR मी जेव्हा कोणत्याही कॅन्डिडेट बरोबर इंटरव्ह्यू घेतो तर आपण हायब्रिड करतो हे आपल्याला माहिती आहे. आपली कंपनी बेसिकली हायब्रिड मोडमध्ये पण देखील काम करते. तर माझा त्यांना प्रश्न असा असतो कॅन्डिडेटला, जेव्हा पर्सनली मी त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू घेतो, 1-on-1 इन पर्सन इंटरव्ह्यू घेतो, बॉस तुमच्याकडे IT रिसोर्स म्हणजे तुमचा स्वतःचा सिस्टम आहे का? तर मग हा म्हटलं तर त्यांच्याकडे असतोच, नाही म्हटलं तर आम्ही देखील प्रोव्हाइड करतो. इट डिपेंड्स कॅन्डिडेटवरती आहे की त्यांच्याकडे रिसोर्स असला म्हणजे IT रिसोर्स आहे का त्यांच्या एंडकडनं. जर नसेल तर कंपनी प्रोव्हाइड करतेच आहे. फक्त इनिशियली कसं असते की डेझिग्नेशन टू डेझिग्नेशन मॅटर करते. आता कोणते कोणते सिस्टम्स आहेत तर मग लॅपटॉप हा कसा हँडी आहे, पण ऑफिसचा सेटअपच जर तुझा डेस्कटॉपचा असेल प्युअरली म्हणजे CPU वगैरे, तर मग तो आपण मूव्ह नाही करू शकत ना. हायब्रिडचा अर्थ हेच झाला की एक तू कंटिन्युअस ट्वाईस अ वीक किंवा थ्राईस अ वीक तू ऑफिसमध्ये येणार आणि बाकीचे दिवस तू घरातनं काम करशील. सो तसा माझी तरी थॉट प्रोसेस अशी आहे की मी जेव्हा कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येतो तेव्हाच क्लिअर आउट करतो की बॉस तुमच्याकडे सिस्टम आहे का किंवा नाही. देर आर सिनारिओज की जेव्हा एम्प्लॉई नॅशनल हॉलिडेजना सुद्धा काम करते तर मग त्याचं पे ऑफ त्यांना कसं मिळतं? बाकीचे HR वाले प्रॅक्टिस करतात तसा मी देखील करतो. सावरतोय मी एम्प्लॉईज लोकांना बेसिकली 4 आपल्याकडे नॅशनल हॉलिडेज आहेत महाराष्ट्रामध्ये ॲज ऑफ नाव तरी, की एक तर तुझी 26 जानेवारी झाली, नंतर 15 ऑगस्ट, 1 मे आणि 2 ऑक्टोबर. ह्या 4 नॅशनल हॉलिडेजच्या दिवशी जर तू काम केलंस तर तुला डबल त्या दिवसाचा डबल वेजेस असतात प्लस एक सी ऑफ देतो. तर मग मी एम्प्लॉईज लोकांना म्हणतो की बॉस हे 4 दिवस आहे तर सुट्टीच असते, पण एक्स्ट्रा पैसे कोणाला द्यायचे? बरोबर. हे इंस्टाग्रामवरती कोणीतरी रिप्लाय केलं होतं की किसी से भी लड़ने का पर HR से नहीं लड़ने का, असं का? अभी इसका मैं हिंदी में आपको आंसर दूंगा. वो डर होना चाहिए, HR का बोला तो डर होना चाहिए काइंड ऑफ. आता आपण शाळेत जसं जातो की आपलं अटेंडन्स असते, तर अटेंडन्स तू एक दिवस सुट्टी आला लेट आला तर शाळेमध्ये टीचर कॅलेंडरमध्ये तुझा रिमार्क लिहिते. तर आमच्याकडे आम्ही रिमार्क नाही लिहत की आम्ही कम्युनिकेट करतो एम्प्लॉईज लोकांना
की एकदा दोनदा ठीक आहे, पण तू ओव्हर अँड पिरियड तू करत असशील तर मग आम्हाला देखील ॲक्शन तशी घ्यावी लागते. मग तू असं नाही म्हणू शकत की HR खडूसच आहेत असं काइंड ऑफ, की आम्ही रूल्स अँड रेग्युलेशन जसे आम्ही फॉलो करतोय तसंच सगळ्यांना फॉलो करायचे. नाही, तुला खडूस ना मी म्हणत आहे ना ते म्हणतायत, पण जसं तू लेट मार्क म्हटलंस आणि टीचर म्हटलंस, तर मग ओव्हर टाइम केलं की काय बेनिफिट्स आहेत, किंवा ओव्हर टाइम केलं तर त्याचं पे ऑफ कसं काय, हा प्रश्न लगेच ऑडियन्सला आलाय, जो मलाही आलाय, तर मला याच्याबद्दल सांग. नक्की. तर ओव्हर टाइमचं जर तू म्हटलं तर ओव्हर टाइम मध्ये पण शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट असतो, ॲज वेल एज फॅक्टरी ऍक्ट देखील असतो. त्यामध्ये ओव्हरऑल सगळं तुला ब्रीफ केलंय, कसं एलिजिबिलिटी असते, कसा तू अप्लाय करू शकतो, मिनिमम आर्स एवढे असले पाहिजे, मॅक्झिमम एवढे आर्स असले, त्याच्या बियॉन्ड गेला तरच त्या क्रायटेरियामध्ये फॉलो होतो. हा प्रश्न मला पूजा गोडसे नावाच्या एका ऑडियन्स कडून आला होता. तर तिचं म्हणणं आहे की वाय इज HR, मतलब HR नेहमी कंपनीच्या बाजूनी का असतो आणि एम्प्लॉईजच्या बाजूनी का नसतो? आपल्याला हँड इन हँड काम करा, वी हॅव टू वर्क इन हँड इन हँड. सो ओव्हरऑल मला असं वाटत नाही की कोणतेही कंपनीचे HR मॅनेजमेंटच्या साईडनी असतील. आता लोकांच्या सगळ्यांची थॉट प्रोसेस बेसिकली वेगवेगळी असते. खातो धुण्याचं आणि नाव घेतो जण्याचं. राईट. तर यू आर, तुम्ही काम करत असाल, सो तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात आणणं काही गरजेचं नाही. तुम्हारे काम पे ध्यान रखो, HR खेल गया. व्हेरी स्मार्ट. आपले शेवटचे 2 प्रश्न राहिले आहेत. एक आकाश शेट्टी नावाचा एक फ्रेंड आहे, त्यांनी विचारलंय की जे जुने एम्प्लॉईज आहेत त्यांना नेहमी कमी पेमेंट का मिळतो आणि जे नवीन हायर करता त्यांना जास्त पेमेंट का दिलं जातं? बेसिकली जे जुने एम्प्लॉईज आहेत, म्हणजे आता मी म्हणेन की 5 वर्षपर्यंत जे काम करेल, मी ओव्हरऑलचं म्हणतोय की त्यांना बाकीचे बेनिफिट्स आहेत जे गव्हर्नमेंटकडनं, ग्रॅज्युएटी वगैरे आहेत, ते त्या लोकांना ऑब्व्हियसली लागू झालेले असतात ग्रॅज्युएटीला. मग त्याच्यामध्ये असं नाही आहे की सगळेच कंपनी जुन्या एम्प्लॉईज लोकांना कमी पगार देतात, असं नाही आहे. फक्त एवढा डिफरन्स आहे की जो नवीन जनरेशन आहे त्या लोकांना पैसे खेळणारे पाहिजे, की मैंने ये जॉब छोड़ा तो मेरे को उधर ज़्यादा ही पैसा मागता है. सो आता बघायला गेलं तर असे तर क्वेश्चन खूप सारे विचारतीलच ऑब्व्हियसली. आपला हा व्हिडिओ बघितल्यानंतर पण अजून खूप येणार. येस. हमारे भी कंपनी में असं, आमच्या पण कंपनीमध्ये असं आहे. सो तसं आहे. इंटरव्ह्यू मी संपवतच होतो तेवढ्यात मला एक माझी प्रोड्युसर आहे, तिने हा प्रश्न तुला विचारायला सांगितला आहे की नवीन जी यंग जनरेशन आहे त्यांना पैसा खेळता लागतो फलाना, बट CV वर बघताना ते कितपत योग्य वाटतं की ही जनरेशन भले पैसे जास्त मिळत असतील पण ते हर 6 महिन्याला म्हण किंवा वर्षाला जॉब स्विच करतायत, तर मग तेव्हा तू त्यांची लॉयल्टी टुवर्ड्स वर्क हे नाही बघत का, की नुसतं स्किलच बघतोस? बेसिकली लॉयल्टी आणि स्किल्स हे दोन्ही डिफरन्शिएट करीन त्यामध्ये. सो जेव्हा कोणताही कॅन्डिडेट माझ्याकडे येतो किंवा कोणत्याही जॉबला अप्लाय करतात माझ्याकडे, पहिला त्यांचा अपिअरन्स मी कसा जज करतो की त्यांनी टोटल इयर ऑफ वर्किंग्स किती आहे आणि त्यामध्ये त्यांनी जॉब किती वेळा स्विच केलेले आहे. आता मी एक एक्झाम्पल देईन की एक कॅन्डिडेट आला आहे, त्याचा 7 वर्ष ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे, पण त्यांनी फक्त 2च जॉब चेंज केलेले, म्हणजे त्याचा ॲव्हरेज इयर एका कंपनीमध्ये 3.5 वर्ष आहे. तो माझ्याबरोबर पण 3.5 वर्ष राहणारच आहे, इन केस मी त्याला चांगले पर्क्स अँड बेनिफिट्स वगैरे प्रोव्हाइड केले. बाकीचं जसं म्हटलं की वर्क एन्व्हायरमेंट असतं, ते पण एक खूप मोठा फॅक्टर आहे. आत्ताच्या जनरेशनला तू म्हटलं तर त्यांना एक वर्क एन्व्हायरमेंट काइंड ऑफ चिल वगैरे लागते. तर मग त्याच्यावरती मी नक्कीच म्हणेन की माय HR इज बेटर दॅन युअर्स, बिकॉज माझा HR खरंच खूप कमाल आहे. पण मला एक प्रश्न तुला नक्कीच विचारायचा आहे की एम्प्लॉयनी सोडल्यानंतर जेव्हा एम्प्लॉय FNF साठी फोन करतो तेव्हा तुम्ही फोन जाणून बुजून नाही उचलत की खरंच कामात असता? हा, आता ते सिनेरिओ वेगळे असतात. कधी कधी आम्ही कदाचित इंटरव्ह्यू घेत असू तर आम्ही कम्युनिकेट करतो की बॉस युअर FNF वुड बी क्लिअर इन 45 वर्किंग डेज. पण एम्प्लॉईज लोकांनाच घाई असतात, एक्स एम्प्लॉईचा बेसिकली, की माझा लवकरात लवकर FNF होऊन देत. तो तसं आहे, पण आम्ही काइंड ऑफ एक क्लिअर कम्युनिकेशन असते जेव्हा त्यांचा लास्ट वर्किंग डेज असतो. ओके, विथ दिस मी तुझं जास्त टाइम नाही घेत आहे, बिकॉज आय एम सीइंग बाकी अजून तुझे इंटरव्ह्यूज आणि बाकीची कामं आहेत. तर मग तुम्हाला ही आमची HR आणि एम्प्लॉईची नोकझोक कशी वाटली आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हवं असेल की HR आणि एम्प्लॉईच्या क्वेरीजचा दुसरा एपिसोड यावा, पार्ट 2, तर हेही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच अमेझिंग फायनान्स रिलेटेड व्हिडिओजसाठी महामनी सोशल या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.